नमस्कार. दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार अगदी हलका फुलका आणि पटकन होणारा झटपट असा हा नाश्ता. तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे धिरडे. तर तुम्हाला बघूनच समजलं असेल. तर मी इथं घेतलेली अर्धा किलो अनपॉलिश मुगाची डाळ घेतलेली. जर तुम्ही ती सालीसकट हिरवी मुगाची डाळ असते ना तीही घेतली तरी चालेल. ती याच्यापेक्षा अजून जास्त पौष्टिक असते. तिचेही धिरडे छान होतात. फक्त त्याचा कलर हा हिरवा दिसतो. तरी डाळ आता आपण गिरणीवरून छान बारीक अशी दळून आणायची आहे. तर मी इथं गिरणीवरून अर्धा किलो डाळ दळून घेतलेली आहे. अगदी जर तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलो जर दळली ना तर अगदी महिनाभर आपल्याला नाश्त्याचं टेन्शन नसतं. माझ्या मुलांना तर मी आठवड्यातनं 2दा हा नाश्ता बनवते. अगदी टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. अगदी पौष्टिकही आहे आणि दिवसभर अजिबात वातड वगैरे होत नाही. तर सर्वात आधी आपण एक वाटण करून घेणार आहोत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि छान याचं असं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी तर आता एक वाटी सेट करून घ्यायचं आहे. वाटीच्याच प्रमाणानुसार मी इथं 2 वाटी आपलं जे दळून घेतलेलं मुगाच्या डाळीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे. लगेच त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण लगेच याच्यात घालायचं आहे. वाटण घालून घेतलेले आहे. आता याच्यात पाणी घालून छान असं सरसरीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अगदी आपली महाराष्ट्राची पारंपरिक ही रेसिपी आहे. माझी आई आजी ना आम्हाला आई नेहमी बनवून द्यायची. तर आम्ही आठवड्यातनं आता मी मुलांनाही 2दा बनवते. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता इथं सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. अगदी घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. अगदी सरसरीत असं आहे बॅटर बनवायचं आहे. आता 2 वाट्या पिठासाठी मला इथं 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता इथं हिरवीगार मस्त कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. अजून आपले धिरडे पौष्टिक होतात. तर याच्यात कोणताही कांदा टोमॅटो न वापरता आपण फक्त मुगाच्या डाळीपासून हे धिरडे बनवणार आहोत. तर मला अजून थोडंही घट्ट वाटतं आहे म्हणून अजून थोडं मी याच्यात पाणी घालणार आहे आणि छान असं सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता इथं बॅटर आपण 10 ते 15 मिनटं मुरू द्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर लगेच केलं तरीही चालणार आहे. तर 10 ते 15 मिनटानंतर आपण आता हे धिरडे बनवणार आहोत. तर मी इथं नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही लोखंडी तवा असतो ना त्याच्यावरही धिरडे छान निघतात. फक्त थोडं त्याला सेट होऊ द्यायचं आहे आणि छान प्रत्येक धिरडे करण्याच्या आधी तेल लावून घ्यायचं आहे. आता आपला तवा इथं छान तापलेला आहे. धिरड्याचं कसं असतं ना तवा व्यवस्थित तापला म्हणजे टाकल्या छान अशी जाळी पडते आपल्या धिरड्याला आणि मस्त मऊ लुसलुशीत असं धिरडं आपलं तयार होतं. तर आता मी त्याची वाटी घेतलेली. वाटीच्या साहाय्याने छान मस्त असं जोपर्यंत आपलं पूर्ण डोसा पसरत नाही, अगदी कुठेही जाड वगैरे ठेवायचं नाही. एकसारखं लगेच पटपट हाताने मस्त असं एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला पातळ असा इथं आपला धिरडं तयार झालेलं आहे. अगदी गॅसची थोडीशी फ्लेम फुलच ठेवायची आहे. त्याच्यावर छान असं धिरडं भाजलं जातं. तर आता जर तुम्हाला गरज वाटत असेल तर आजूबाजूने तेल सोडायचं आहे. मी थोडं तेल सोडून घेणार आहे. आता मस्त आपली एक बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं आपलं इथं मऊ लुसलुशीत जाळीदार असं धिरडं तयार झालेलं आहे. तर मुलांच्या टिफिनमध्येही जर दिलं ना तर दिवसभर हे धिरडं असंच नरम राहतं. याला दह्यासोबत, सॉससोबत किंवा कोणतीही हिरवी चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि नुसतंसुद्धा खाल्लं ना तरी छान लागतं. आपण याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व काही टाकलेलं आहे. आता परत तुम्हाला एक दुसरं धिरडं बनवून दाखवते. आत्ता परत इथं तव्याचं तापमान आपलं लो झालं होतं म्हणून गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि लगेच पटकन वाटीच्या साहाय्याने आपण हे बॅटर घालायचं आहे. तर पाहू शकता बॅटर घातल्या छान मस्त अशी जाळी पडलेली आहे. अगदी झटपट अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मुलांनाही टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी झटपट असा हा मेन्यू आहे. एकदा मुलांना डब्यासाठी द्या. पौष्टिक आणि खूप सारे प्रोटीन असतात मुगाच्या डाळीमध्ये. आता हे धिरडं आपलं छान भाजून झालेलं आहे. अगदी तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल तर अजून थोडा वेळ भाजू द्या. पण हे जास्त कुरकुरीतही नाही आणि जास्त मऊही नाही असेच छान लागतात. तरी तर याच पद्धतीने सर्व धिरडे मी बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त अशी हळद न टाकताच बनवलेले आहेत. जर तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता.
तर अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगदी मऊ लुसलुशीत, जराही घशात न अडकणारी, रवा मैदा न वापरता आपले मस्त मऊ असे लुसलुशीत धिरडे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत.